नाशिक MIDCमध्ये तुम्ही जॉब करत आहात, त्यामुळे तुमची ग्रोथ थांबली आहे असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही कदाचित दुसऱ्या शहरामध्ये असता, काहीतरी वेगळ्या लेवलला असता, असं काही तुम्हाला वाटतंय का? जर असं काही वाटत असेल तर हे 100% चुकीचं आहे, हे मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो. नमस्कार, मी कुणाल भदाने, MTech मेकॅनिकल इंजिनियर. मी गेल्या 16 वर्षापासून नाशिक MIDCमध्ये काम करतोय. मी वेगवेगळ्या भूमिका इथे प्ले केल्या आहेत. मी वेगवेगळ्या रोलवर काम केलेलं आहे, वेगवेगळ्या डेझिग्नेशनवर काम केलं, वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर काम केलेलं आहे. या सगळं काम करत असताना मी वेगवेगळ्या अडचणी फेस केल्या. म्हणजे तुम्ही जर म्हणाल तर एक सुपरवायझर लेवलपासून ते एक प्लांटेड होण्यापर्यंत मी माझ्या भूमिका वठवल्या आहेत. आणि ह्या लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी मला वेगवेगळ्या डेव्हलपमेंट माझ्या स्वतःमध्ये करायला लागला. वेगवेगळे मेंटॉर मला भेटले, त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्यात. आणि हे शिकत असताना मी स्वतःला एक डिसिप्लिन आणि सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये झोतलं आणि ह्या लेवलपर्यंत पोहोचलो. आणि नाशिक MIDCमध्ये मलाही सुरुवातीला असं वाटलं का नाशिक MIDC फार छोटी आहे. तिथे काम करत असताना मी काही वर्ष एक कम्फर्ट झोनमध्ये निघून जाईल किंवा माझी ग्रोथ स्टकअप होईल. पण असं काही नाही आहे. मी एक 2010 साली एक छोट्याशा कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून, प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून काम केलं. आणि त्याच कंपनीमध्ये एक काही वर्षानंतर मी एक प्लांटेड म्हणून पण काम केलं. जवळपास मी ऑटोमोबाईल डिव्हिजन, एक्सपोर्ट डिव्हिजन, त्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या CNC डिव्हिजन अशा ठिकाणी मी त्यांच्या इथे वेगवेगळ्या डेझिग्नेशनवर काम केलं. आणि आता आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण, नाशिकमध्ये वावरत असताना, नाशिक MIDCमध्ये जॉब करत असताना मला बऱ्याच वेळा असं जाणवतं, लोकांची संभाषण करत असताना पण असं जाणवतं का एक थॉट प्रोसेस अशी झाली, मग तो फ्रेशर असो, एक्सपिरियन्स असो किंवा न्यूली जॉईंड कोणी असो, तर यांना असं वाटतं का नाशिक इंडस्ट्रीमध्ये मी स्टकअप झालो आहे. मी कुठेतरी मला ॲप्रिसिएशन मिळत नाही आहे. मी हार्डवर्क करतो आहे, मी 10 तास 12 तास कंपनीसाठी काम करतो आहे, पण मग मला फायनान्शियली ग्रोथ, माझी करिअर ग्रोथ त्याप्रमाणे होत नाही आहे. आणि मुळात ह्या सगळ्या गोष्टी संभाषण करत असताना कोणीही स्वतःला दोष देत नाही आहे ह्या गोष्टीमागे. सगळेजण असंच थॉट घेऊन चालले आहेत का नाही कंपनीचा दोष आहे, एन्व्हायरमेंटचा दोष आहे किंवा कल्चरचा दोष आहे. तर मित्रांनो, आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं का नाशिक MIDCमध्ये वावरत असताना किंवा लोकांची संभाषण करत असताना मला बऱ्याच वेळा जाणवतं, लोकांमध्ये एक माइंड ब्लॉकेज झाला आहे, एक थॉटचा ब्लॉक झाला आहे का नाशिक MIDCमध्ये आहे का मी त्यामुळे ब्लॉक झालो आहे, मी कुठेतरी कम्फर्ट झोनमध्ये अडकलो आहे, कुठेतरी माझा करिअर ग्रोथ होत नाही आहे, मी 10-12 तास कंपनीसाठी हार्डवर्क करतो आहे, पण तरी मला त्या प्रकारचं ॲप्रिसिएशन मिळत नाही आहे. तर आणि जर मुंबई किंवा पुणे किंवा कोणत्याही वेगळ्या मेट्रो सिटीमध्ये राहिलो असतो तर कदाचित मी वेगळ्या लेवलला राहिलो असतो किंवा कदाचित मला चांगल्या अपॉर्च्युनिटी भेटल्या असत्या. असं काहीतरी डोक्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे चाललं आहे. पण मुळात असं नाही आहे. माझ्या अनुभवानुसार, माझ्या एक्सपिरियन्सनुसार मला असं वाटतं की हा जो थॉट प्रोसेस आहे हा कम्प्लिटली चुकीचा आहे. कारण हा थॉट प्रोसेस करत असताना, ह्या गोष्टीचा विचार करत असताना आपण हा नाही विचार करत आहे, जसं जसं जनरेशन, आपण जसं म्हणतो जेन झी पब्लिक आता येते, आता हे जनरेशन जसं पुढे सरकते त्याप्रमाणे आपण स्वतःला डेव्हलप करतो आहे का? त्याप्रमाणे आपण स्वतः स्किल डेव्हलप होतो आहे का? त्याप्रमाणे कंपनीची रिक्वायरमेंट किंवा आपली जी स्किल लेवल ही कुठेतरी मॅच होते आहे का? तर याच्यावर कोणीच बोलत नाही आहे, याच्यावर कोणी विचारही करत नाही मुळात. आणि मला असं वाटतं जर आपण याच्यावर विचार केला, प्रत्येकाने ज्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आहे का मी स्टकअप झालो आहे, तर याच्यावर जर विचार केला, सेल्फ डेव्हलपमेंटवर जर विचार केला का मी कुठेतरी चुकतं, माझं कुठेतरी थांबलं आहे, माझं डेव्हलपमेंट कुठेतरी स्टकअप झाली, सेल्फ डेव्हलपमेंट म्हणतो मी. त्यामुळे मग हा सगळा जो सिनेरिओ माझ्याबरोबर घडतो आहे याचं मूलभूत कारण ते आहे, मला तरी असं वाटतं. आता जर तुम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये बघाल तर रिक्वायरमेंट आहे, वेगवेगळ्या लेवलचे लोक तिथे काम करत आहेत. कोणी सॅटिस्फाईड आहे, कोणी अनसॅटिस्फाईड आहे. आता अनसॅटिस्फाईड लोक आपल्याकडे खूप जास्त आहेत. याचं कारण असं, मी ऑलरेडी जसं बोललो की ते स्वतःवर विचार करत नाही आहे का माझं काहीतरी चुकतं आहे आणि मला याच्यावर काम करणं फार गरजेचं आहे. आणि बरेचसे लोक असे पण आहेत, हा जॉब नाही आवडला, हे डिपार्टमेंट नाही आवडलं, लगेच स्विचओव्हर करतायत किंवा कुठेतरी काहीतरी ओळख निघाली म्हणून मी ते जॉईन केलं, कुठेतरी मला 2 पैसे वाढून मिळालेत म्हणून मी दुसरा जॉब जॉईन केला. तर असं काही करत असताना हे स्वतःच्या करिअरबरोबर खेळतायत मला असं वाटतं आहे. कारण तुम्ही कुठेही जा, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावर जा, तुमचा कन्सिस्टन्सी बघितलेली जाते.
तुम्ही जर दर वर्षात, दर 1 वर्षात, दर 6 महिन्यात जॉब बदलत असाल तर सर्वात पहिला प्रश्न, मी जर तिथे असेल तर सर्वात पहिले प्रश्न तर तो विचारेल रिझ्यूम बघून, का तुम्ही दर 6 महिन्यात, दर 1 वर्षात का जॉब बदलता? जर एकदा घडलं ठीक आहे, दोनदा घडलं ठीक आहे. ही जर परत परत घडत असेल तर याचा अर्थ दोष कंपनीचा नाही आहे, याचा अर्थ दोष आपल्यामध्ये कुठेतरी आहे. तर हा दोष शोधून काढला पाहिजे असं मला तरी वाटतं. तर हा दोष म्हणजे काय? हा दोष आता शोधून काढायचा कसा? तर हा दोष शोधून काढणे म्हणजे मुळात हा दोष नाही आहे, मुळात हा गॅप आहे. म्हणजे मी त्याला जे दोष म्हणतोय कदाचित हा शब्द चुकीचा असेल, पण हा जो आहे हा गॅप आहे. म्हणजे एक रिक्वायरमेंट आणि तुमची स्किल लेवल याच्यामधला हा गॅप आहे. त्यामुळे तुम्हाला असं जाणवतं आहे का मी स्टकअप झालो आहे, कंपनी मुळे माझी ग्रोथ होत नाही आहे, माझी फायनान्शियल ग्रोथ नाही आहे. मग नंतर तुम्ही येऊन दोष देताय पर्टिक्युलर सिटीला, का नाही नाशिकमध्ये डेव्हलपमेंटच नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो नाशिकमध्ये इतके यशस्वी उद्योग आहेत आजही. नाशिक MIDC खूप वास्ट आहे, खूप मोठी आहे. इतके यशस्वी उद्योग आहेत, त्यांना एक चांगल्या स्किल लेवलची, चांगल्या एक स्किल मॅनपॉवरची गरज आहे. आणि मग तुमच्याकडे ते स्किल आहे का हो? तुम्हाला माहीत तरी आहे का हे कोणत्या स्किलचे बद्दल बोलतो आपण? हे कोणत्या स्किलचे रिक्वायरमेंट मार्केटमध्ये आहे? आणि ह्याची स्किल तुम्हाला कसं मिळेल? ते स्किल तुम्ही कसं डेव्हलप कराल स्वतःमध्ये? तर मित्रांनो, आता हे मी तुम्हाला डिमोटिवेट नाही करत आहे, पण आपण कुठेतरी मागे पडलो आहोत. त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये हा विचार येतोय का मी स्टकअप झालोय, मी मग सिटीला दोष देतो, मी कंपनीला दोष देतो, म्हणजे मी माझ्या प्रोफाईलला दोष देतोय. तुम्हाला हे कळत नाही आहे बेसिकली की मी कोणत्या डिपार्टमेंटला काम केलं पाहिजे. बरं मी प्रोडक्शनला काम करतोय तर प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या कोणत्या कोणत्या रिक्वायरमेंट आहे ह्या बेसिक रिक्वायरमेंट मला माहीत असल्या पाहिजेत. मी क्वालिटीत काम करतोय, काय रिक्वायरमेंट आहे क्वालिटीच्या ह्या मला माहीत असल्या पाहिजेत. कोणते की परफॉर्मन्स इंडिकेटर्स आहेत याच्यावर मी काम केलं पाहिजे. कोणत्या स्किल लेवल्स ह्या वेळोवेळी मी डेव्हलप केल्या पाहिजे स्वतःमध्ये. कोणत्या बेसिक ट्रेनिंग्स ह्या मी घेतल्या पाहिजेत. कोणतं आता मी एक उदाहरणार्थ कम्युनिकेशन स्किल इतकी साधी स्किल ही आहे. जर बघितलं गेलं तर ही पण 90% लोकांमध्ये ही कम्युनिकेशन स्किल नसते. आपण काय बोलतोय समोरच्याला कन्व्हे जर करता येत नसेल तर तुमचा परफॉर्मन्स कसा दिसेल? तुम्ही भलेही 12 तास काम करतायत. तुम्ही खूप जीव तोडून कंपनीसाठी काम करतायत आणि तुम्ही ते जर प्रेझेंटच करू शकत नसाल तर समोरच्याकडनं तुम्ही ॲप्रिसिएशनची अपेक्षा करता कसं काय? तर मित्रांनो, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या, अनगिनत गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. हे खूप मोठं समुद्र आहे. MIDC म्हणजे खूप मोठा समुद्र आहे. माझा सांगण्याचा उद्देश या व्हिडिओमधून फक्त एवढाच आहे, तर तुम्ही ह्या विचारातून सर्वात पहिले तर बाहेर पडा. का नाशिकमध्ये ग्रोथ नाही आहे, नाशिकमध्ये मी जर थांबलो तर माझी फायनान्शियल ग्रोथ होणार नाही, नाशिक इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट नाही आहे. मुळात नाशिक इंडस्ट्रीमध्ये त्या लेवलचे लोक, जे काही प्रॉब्लेम मी आता तुम्हाला सांगितले, आपण जे काही प्रॉब्लेम ॲड्रेस केले किंवा जे काही प्रॉब्लेम तुम्ही फेस करताय, या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे आणि 100% आहे. आता इथे वेगवेगळ्या खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आता कुंभमेळा नाशिकमध्ये आहे. नाशिक एक ग्रोविंग सिटी आहे. नाशिकमध्ये इतके यशस्वी उद्योजक आहेत, त्यांना चांगल्या टीमची गरज आहे. तर तुमच्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि ही अपॉर्च्युनिटी जर ग्रॅब करायची असेल, तर आपण नक्कीच एकत्र येऊया. तुम्ही मला DM करा आणि या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन मी तुम्हाला ॲज अ मेंटॉर म्हणून मी तुम्हाला सांगेल आणि आपण याच्यावर मिळून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर आता जे काही प्रॉब्लेम मी तुम्हाला ॲड्रेस केले, जे काही प्रॉब्लेम तुम्ही फेस करताय मुळात, तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याकडे आहे आणि 100% आहे. नाशिक एक ग्रोईंग सिटी आहे. आता एक कुंभमेळा आपल्याकडे येतो आहे. वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहे. इथं मोठ्या-मोठ्या कंपनीज आहेत. तर जे काही प्रॉब्लेम मी ॲड्रेस आता केले, या प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे. फक्त आपल्याला योग्य वेळी योग्य व्यक्तीबरोबर कनेक्ट होणं गरजेचं आहे. नाशिकमध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. कुंभमेळा आहे. वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत. MIDC खूप जोराने वाढते. तर ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत बघता तर नाशिकमध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी येणार आहेत आणि हे नुसतं MIDC ग्रोथ नाही म्हणता येणार. ही फक्त एक नाशिक इंडस्ट्रीची ग्रोथ नाही, तर ही पर्सनल ग्रोथ पण आहे आणि आपली नॅशनल ग्रोथ पण आहे. जेव्हा आपण एकत्र येऊन हे सगळ्या जे जो माइंड ब्लॉकेज आहे आपण जेव्हा काढणार आणि नक्कीच तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि याकरता फक्त तुम्ही कनेक्ट व्हा आणि आपण याच्यावर मिळून काम करूया आणि आपण याच्यावर सोल्युशन काढूया.